नमस्कार. तर बघा, सगळ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आमचे पाय खूप दुखतात, हातापायांमध्ये मुंग्या येतात, रात्री झोपायला गेल्यावरती गुडघे खूप दुखतात किंवा सायटिकेचा त्रास आहे किंवा तुम्हाला व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे, तर तो कमी करायचा आहे. तर त्यासाठी आज आपण एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं माहिती आहे, हातानेच आपल्याला पायावरती टॅपिंगपासून सुरुवात करायची. हां, जेवढं जमेल तेवढंसं पूर्ण पायापर्यंत जायचे, हात पूर्ण तळव्यांपर्यंत गेले पाहिजेत आणि टॅपिंग करायचं. त्याच्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे. असं किमान किती मिनिटं करायचंय? 1 मिनिटं तरी करायचंय. पूर्ण पाय वरती उचला आणि टॅप करायचंय. आणि हे सगळे व्यायाम तुम्हाला दररोज करायचे आहेत, न चुकता. कुठेही बसून करू शकता, खाली बसून करू शकता, बेडवरती बसून करू शकता. जिथे तुम्ही व्यवस्थित कम्फर्टेबल बसला आहात तिथे बसून तुम्हाला हे सगळे व्यायाम जमणार आहेत. त्यामुळे दररोज करायचे आहेत. फक्त 5 मिनिटं लागणार आहेत. तर सगळ्यात पहिला आपण व्यायाम पाहणार आहोत. बघा काय करायचंय, पाय समोर ठेवायचे, पायांमध्ये आपल्याला गॅप ठेवायचा आहे. हां, आणि काय करायचं, दोन्ही हात खाली ठेवायचे आणि पाय ना आपल्याला ड्रॉप करायचे खाली. बघा, आणि पुन्हा आपल्याला बाहेर ड्रॉप करायचे. असं किती वेळा करायचंय? सुरुवातीला 20 वेळा करायचंय. 1 2 माझ्यासोबत व्हिडिओ पाहता पाहताच तुम्हाला हे सगळे व्यायाम करून पाहिजेत. बघा, तुम्हाला एकाच दिवशी तुम्हाला किती छान वाटणार आहे. 4 5 6 7 8 9. जर समजा पाय पूर्ण खाली ड्रॉप होत नाहीये, एवढाच जातोय, चालेल. सुरुवातीला जेवढा जातोय तेवढा चालेल. काय होतं माहितीये, खूप सूज आलेली असते पायांना, खाली पूर्ण पाय जात नाही, तर चालेल. जेवढा जातोय ना तेवढा घेऊन जायचंय. तुम्ही दररोज केले ना तर तुम्हाला खरंच खूप छान रिझल्ट दिसणार आहे. तर त्यासाठी दररोज करा. असं किती वेळा करायचंय? 20 वेळा करायचंय. आता हा व्यायाम झाला की काय करायचं बघा, दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवायचे आणि आपल्याला पायांची बोटं आपल्याकडे स्ट्रेच करायचे. बघा, स्ट्रेच करायचे. पूर्ण तुम्हाला ह्या मसल्सला फील होणार आहे. हां, 1 पुन्हा बाहेर स्ट्रेच करा. 2 पुन्हा आतमध्ये. 3 जेवढं स्ट्रेच होईल तेवढा स्ट्रेच करा. 4 5 6 7 8 9. ज्या वेळेला तुम्ही बोटं स्ट्रेच करताय त्यावेळेला तुम्हाला हे पूर्ण मसल्स इथून स्ट्रेच होताना दिसणार आहे आणि बाहेर स्ट्रेच करताय त्यावेळेला हा पूर्ण वरून पाय तुम्हाला स्ट्रेच होणार आहे. 10 9. किती वेळा करायचंय? 20 वेळा करायचंय. 8 7 6. फास्ट असं करायचं नाहीये, थोडंसं त्याला फील होऊ द्या. बघा, स्ट्रेच केलात ना, हलकसं इथं 1-2 सेकंड होल्ड राहिलात की पुन्हा बाहेर. 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स व्हायचं आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, पायांमध्ये आपल्याला गॅप ठेवायचंय आणि पूर्ण पाय आपल्याला ना रोटेट करायचे क्लॉकवाईज. 1 पाय जास्त असे वरती उचलायचे नाहीये. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपल्याला रिव्हर्स. 10 9. हे सगळे व्यायाम सुरुवातीला करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आता याच्यानंतर आपण जे एक्सरसाइज पाहणार आहोत ते तुम्हाला करायचे आहेत. 5 4 3 2. सावकाश करायचंय, घाई अजिबात करायची नाहीये. 1. असं पूर्ण फास्ट मध्ये करायचं नाहीये, सावकाश करा, मसलला फील होऊ द्या. आता हा व्यायाम झाला की त्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, आपला डावा पाय आपल्याला, आपली बोटं आपल्याला बाहेरच्या दिशेला स्ट्रेच करायचे आणि उजव्या पायाचे आपल्याकडे स्वतःकडे स्ट्रेच करायचे. पायांमधलं गॅप थोडंसं कमी करायचंय. बघा, बाहेर स्ट्रेच केलात, इकडून तुम्हाला स्ट्रेचिंग जाणवली, हा पाय इकडे स्ट्रेच केलात, इकडून स्ट्रेचिंग जाणवली. बघा, 1 पुन्हा आपल्याला उजवा पाय बाहेर स्ट्रेच करायचंय. 2 3
4 सावकाश करायचं आहे. 5 6 7 8 9 10 10 9 8. व्हिडिओ पाहता पाहताच माझ्यासोबत करायचे आहेत सगळे व्यायाम. मला कमेंट्स करायचे आहेत, कुणी कुणी माझ्यासोबत करून पाहिलेले आहेत आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा कमेंट्स करा. 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स व्हायचं आहे. आता हा व्यायाम झाला की त्यानंतर काय करायचं बघा, थोडं पाय आपल्याला जवळ ठेवायचे आणि एकदम पाय ना आपल्याला लूज सोडायचे, हलके सोडायचे, एकदम टाईट करून ठेवायचे नाहीये. आणि हात खाली आणि वरती पाय उचलायचे, पूर्ण खाली आपल्याला टॅप करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. किती वेळा करायचे? 20 किंवा 30 वेळा करा. खूप छान व्यायाम आहेत, फक्त तुम्हाला दररोज करायचे. आता हे सगळे व्यायाम झाले की अजून एक आपण पाहणार आहोत. काय करायचं? आपल्याला पाठीवरती झोपायचं आहे. तर आपल्याला काय करायचं बघा, पाय आहेत ना आपले भिंतीला असे टच करून ठेवायचे आणि पायांची बोटं आहेत ना ही आपल्याकडे स्ट्रेच करायचे. असं तुम्हाला किती वेळ राहायचंय? आता सुरुवातीला करत असाल तर 1 मिनिट तरी तुम्हाला ह्याच पोझिशनमध्ये होल्ड राहायचंय. नाहीतर दररोज तुम्हाला प्रॅक्टिस झाली की 5 मिनिटं तरी तुम्हाला ह्याच पोझिशनमध्ये असंच होल्ड राहायचंय. हां, बोटं स्ट्रेच करून ठेवा, पुन्हा रिलॅक्स करा, पुन्हा स्ट्रेच करा, रिलॅक्स करा. खूप छान व्यायाम आहे हा. याच्यामुळे तुमचं पूर्ण ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे. पायांमध्ये जी सूज आलेली आहे, पाय एकदम असे खूप जाडे झाले आहेत, ज्यांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे तो सुद्धा कमी होणार आहे. पाय खूप दुखतात, पोटऱ्या दुखतात, तो त्रास सुद्धा कमी होणार आहे. आता हा व्यायाम झाला की आपल्याला नेक्स्ट काय करायचंय? तर हे सगळे व्यायाम झाले ना की आता आपल्याला काय करायचंय बघा, बटरफ्लाय मध्ये यायचंय. म्हणजे पाय आपल्याला एकत्र जॉईन करायचे, जेवढे येत आहेत तेवढे. यामुळे काय होणार आहे माहितीये, तुमचे हे पूर्ण इकडचा जो हिप्सचा भाग आहे ना तो पूर्ण तुमचा मजबूत होणार आहे. बघा, दोन्ही पाय एकत्र असे जॉईन केले, दोन्ही हात असे एंटरलॉक केले आणि पाय फक्त वरती उचलायचे, खाली ठेवायचे, वरती उचलायचे, खाली ठेवायचे. असं किती वेळा करायचंय? आता समजा तुम्हाला नवीनच करताय तर काय करा माहितीये, 20 वेळा काउंट करून करा, नाहीतर तुम्ही हे पूर्ण 50 वेळा 100 वेळा सुद्धा करू शकता. हा, वरती उचललात, खाली ठेवलात. आता हा व्यायाम झाला की त्यानंतर काय करायचं बघा, एक शेवटचा व्यायाम सांगते. दोन्ही पाय ओपन करा. आता जेवढे ओपन होत आहेत ना तेवढे ओपन करा आणि आपल्याला पाय आपला हळूहळू असा फोल्ड करायचा आहे. आता हा व्यायाम कशासाठी करायचा आहे? तर ज्या लोकांना मांडी घालायला त्रास होतो, पाय इथून गुडघ्यातून फोल्डच होत नाही, त्रास होतो, उठायला बसायला त्रास होतो, तर त्यांच्यासाठी आहे. बघा, आता माहितीये सुरुवातीला जर पाय एवढा पूर्ण फोल्ड होत नसेल तर काय करायचंय, जेवढा येतोय एवढा आला सुरुवातीला चालेल, एवढा आला चालेल. हा, असं करायचंय. हळूहळू जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तसा तुमचा पाय पूर्ण फोल्ड होणार आहे आणि तुम्हाला मांडी सुद्धा व्यवस्थित घालता येणार आहे. 1 2 3 4. सुरुवातीला फक्त 10 वेळा करा. 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स व्हायचं आहे. खूप सोपे व्यायाम सांगितलेत की तुम्ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने करू शकता. त्यामुळे दररोज करायचे आहेत, किमान 1 महिना तरी तुम्हाला दररोज करायचे आहेत. आणि मला कमेंट्स करायचे आहेत कुणी कुणी हे सगळे व्यायाम करून पाहिलेले आहेत. आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.